नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया वल्ल्या वाटाण्याची थोडी ग्रेव्हीवाली भाजी। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य हे 300 ग्रॅम बघा वल्ला वाटाणा आहे, मी सोलून घेतलाय बघा साफ। 2 टमाटे बारीक करून घेतलेत बघा मिक्सरला। 2 कांदे आहेत बघा बारीक कापून घेतलेले आहेत। 2 चमचे लसूण आणि आलं आहे, 1 इंच आलं आणि 1 गड्डी लसूण बारीक करून घेतलेला आहे। कढीपत्ता आहे, आपल्याला जिरे लागणार आहे, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर, हिंग आणि फोडणीसाठी तेल। मी कढई बघा गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये ना 2 चमचे आपण तेल टाकूया। चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे, कढीपत्ता आणि हे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, ते चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा आता कांदा आपला हलकासा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये हे 2 चमचे लसूण आणि आलं मिक्सरला बारीक केलेलं आहे बघा, हे चांगलं भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये। हे बघा आता आपलं हे लसूण आणि आलं चांगलं भाजलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकायचं, अर्धा चमच्याला बी कमी बघा हळद आहे, आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे 2 टमाटे मी मिक्सरला बारीक करून घेतलेत बघा। आता ह्याच्यामध्ये लागेच लाल मिरची पावडर आहे बघा, ही तिखटवाली आहे, ही 2 चमचे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा धने जिरे पावडर। ते चांगलं मिक्स करून घेऊया आपण। हे बघा आपल्या आता मसाल्याला बघा तेल बघा चांगलं सुटलेलं आहे, चांगला मसाला भाजलेला। मी 5 मिनिटं झालं त्याला भाजते। मगाशी मी तुम्हाला मीठ नव्हतं दाखवलेलं, तर 1 चमचा मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घेऊन ह्याच्यामध्ये बघा हे 300 ग्रॅम वाटाणे सोलून घेतलेले आहेत बघा, मिक्स करायचे, चांगलं हलवून घ्यायचं। हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये बघा 1 ग्लास पाणी ओतते मी। आपल्याला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची, जास्त पातळ नाही करायचं, चांगला वाटाणा पण शिजला पाहिजे बघा आपल्याला। तर मी 1 ग्लासला थोडंसं कमी पाणी ओतलेलं आहे। आता ही एक बारीक गॅस करून 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवते। हे बघा आता 10 मिनिटं झालेले आहेत, मी झाकून ठेवलं होतं, तर मी एकदा हलवून घेते। हे बघा आता बघा एवढे घट्ट जर पाहिजे असेल तरी ठेवायचे। आपले वाटाणे बी बघा आता चांगले शिजलेले आहेत, तर मी एक अजून 5 मिनिटं ठेवते, थोडी ग्रेव्ही ठेवते। हे बघा 5 मिनिटं बघा मी अजून ठेवलेली बघा, तेल छान असं सुटलेलं आहे, आपली भाजी पण चांगली झालेली आहे। ही अशी लपथबी भाजी बघा वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जरी बटाटा टाकायचा तरी टाकू शकता, छान लागते। ह्याच्यावर बघा थोडीशी कोथिंबीर, आणि आपलं काय वल्ला वाटाणा शिजायला काय जास्त टायमिंग लागत नाही, एक 10 ते 15 मिनिटं। तर 15 मिनिटात बघा आपली भाजी झालेली आहे, बारीक गॅसवर एकदम। जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।